आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेकरता कोण अर्ज करू शकतो? मित्रांनो, त्याचं उत्तर असेल संबंधित परीक्षा संवर्गाच्या जाहिराती अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार विविध शैक्षणिक अर्हता, अनुभव, पात्रताधारक करणाऱ्या खालील व्यक्तींना अर्ज करता येईल. पहिलं म्हणजे भारताचा तो नागरिक असावा, नेपाळचा प्रजनन, भूतानचा प्रजनन, भारतामध्ये कायमचे स्थायिक होण्याच्या उद्देशाने 1 जानेवारी 1963 पूर्वी भारतामध्ये आलेला तिबेटी निर्वासित, भारतामध्ये कायम स्थायिक होण्याच्या उद्देशाने पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेतील केनिया, युगांडा आणि पूर्वी टांझानिया व झांझिबार म्हणून ओळखले जाणारे टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक, झांबिया, झैरे, मालावी आणि व्हिएतनाम येथून स्थलांतर करून आलेले मूळची भारतीय असलेली अशी व्यक्ती असली पाहिजे. तथापि वरील ब ते ई या वर्गातील उमेदवारांजवळ महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे दिलेली पात्रता प्रमाणपत्र असले पाहिजे. मित्रांनो, प्रश्न दुसरा असा आहे की महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते काय? मित्रांनो, त्याचं उत्तर असेल होय. महाराष्ट्राची रहिवासी नसलेली व्यक्ती अराखीव सर्वसाधारण पदावरील निवडीकरता सहभागी होऊ शकते. मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसरा आहे मराठी भाषेचे ज्ञान नसलेली व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते काय? मित्रांनो, त्याचं उत्तर असेल होय. परंतु शासन सेवेतील निवडीनंतर शासन धोरणानुसार मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा मराठी वाचता, लिहिता व बोलता येत असल्यास पुरावा सादर करणे आवश्यक राहील. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र कर्नाटक विवाहित सीमा भागातील व्यक्ती आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकते काय? त्याचं उत्तर होय. मित्रांनो, सदर व्यक्ती केवळ अराखीव सर्वसाधारण पदावरील निवडीकरता सहभागी होऊ शकते. प्रश्न क्रमांक 5 आहे आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेकरता सदर अर्ज करण्याची पद्धत काय आहे? मित्रांनो, स्टेप 1 आहे आयोगाच्या mpsc.online.gov.in या संकेतस्थळावर सर्व आवश्यक तपशिलासह प्रोफाइल तयार करून संबंधित पद भरतीकरता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फक्त ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्कासह अर्ज करता येईल. विहित परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे करता येईल. सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना तसेच संबंधित जाहिरात अधिसूचनेद्वारे देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 6 अर्ज सादर करण्यास कोणत्याही कारणाने अडचण असल्यास कोणाशी संपर्क करावा? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे तांत्रिक अडचणी संदर्भात आयोगाच्या 7003-821822 किंवा 0226-9123-914 या टोल फ्री क्रमांकावर किंवा support@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क करता येईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतरही प्रोफाइलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा केला नसल्याचे दिसत असल्यास काय करावे? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा यशस्वी झाल्यास सदर भरणा यशस्वी झाल्याची पावती स्टेटस पेड भरणा केली तात्काळ उमेदवाराच्या खात्यामध्ये दिसून येते. ऑनलाईन पद्धतीने शुल्काचा भरणा करतेवेळी प्रक्रिया सुरू असताना इंटरनेट सेवा पेमेंट गेटवे मंद असणे, इंटरनेट सेवा मधूनच खंडित होणे, संगणक बिघडणे इत्यादी कारणामुळे काही वेळा शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, परंतु उमेदवाराच्या बँक खात्यातून रक्कम वजा होते. सदर रक्कम आयोगाच्या खात्यामध्ये पोहोचत नाही व कालांतराने उमेदवाराच्या बँक खात्यात पुन्हा जमा होते. त्यामुळे ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही करताना उमेदवाराने भरणा यशस्वी झाल्याची पावती स्टेटस पेड भरणा केली प्राप्ती झाली असल्याची खात्री विहित दिनांकाच्या आत करून घेणे. केवळ उमेदवारांच्या खात्यामधून रक्कम वजा झाली म्हणजे परीक्षा शुल्काची यशस्वी भरणा झाला असे नाही. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे अर्ज करण्याची विहित मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येऊ शकतो का? उत्तर मित्रांनो, त्याचं असे असेल आयोगाकडून अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ दिल्याखेरीज कोणत्याही परिस्थितीत विहित मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येत नाही.
प्रश्न क्रमांक 9 बघू शकता मित्रांनो. विहित मुदतीत अर्ज सादर केला परंतु परीक्षा शुल्काचा भरणा चलनाद्वारे बँकेत विहित मुदतीनंतर केल्यास अर्ज ग्राह्य धरला जातो काय? मित्रांनो, विहित मुदतीत अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो. प्रोफाईलमध्ये फ्रीज केलेल्या तपशिलात बदल करण्याची पद्धत काय आहे? मित्रांनो, त्याचं उत्तर असेल फ्रीज केलेला तपशील हा सामान्यतः न बदलणारा असतो. तथापि उमेदवाराकडून अनावधानाने सदर तपशील नोंदविला गेल्यास बदल करावयाच्या तपशिलाबाबत समर्थनार्थ पुरावा सादर करून युजर ID व आधार क्रमांकासह support.online@mpsc.gov.in या ईमेलवर अथवा आयोगाच्या कार्यालयाच्या पत्त्यावर विनंती अर्ज केल्यास सदर बदल करण्याबाबत आयोगाच्या कार्यालयाकडून प्रकरणपरत्वे गुणोत्तर उचित निर्णय घेण्यात येतो. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो. प्रोफाईल डिॲक्टिव्ह झाले असल्याचे दाखवत आहे. पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी काय करावे लागेल? त्याचं उत्तर असेल मित्रांनो, प्रोफाईल संदर्भातील माहिती, आधार क्रमांक, व्हर्च्युअल ID, VID, ऑफलाईन आधार, KYC फाईल यापैकी कोणताही एक तपशील नमूद करून प्रोफाईल ॲक्टिव्ह करण्याची विनंती support.online@mpsc.gov.in या ईमेलवर पाठवावी. प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो. प्रोफाईलमधील मोबाईल क्रमांक, ईमेल ID बदलायचा आहे, त्यासाठी काय करावं लागेल? त्याचं उत्तर असेल मित्रांनो, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील फॉरगॉट रिसेट ईमेल ID अँड मोबाईल नंबर या लिंकवर उमेदवार स्वतः त्याच्या प्रोफाईलमधील ईमेल ID व मोबाईल क्रमांक बदलू शकतो. मित्रांनो, इथे दिलेलं आहे 2 शैक्षणिक अर्हता आणि त्याचे उत्तर दिलेले आपण बघू. 1 नंबर, एखाद्या संवर्गाच्या जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये नमूद अर्हतेव्यतिरिक्त इतर समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास संबंधित भरती प्रक्रियेकरता अर्ज करता येईल काय? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे संबंधित पदाचा सेवा प्रवेश नियमामध्ये तरतूद असल्यास व तसे संबंधित पदाच्या जाहिरातीतील नमूद असल्यास महाराष्ट्र शासनाने समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून मान्य केलेल्या अर्हता स्वीकारार्ह असतील. प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो. उमेदवाराने धारण केलेली शैक्षणिक अर्हता संबंधित संवर्गाच्या जाहिरातीमध्ये नमूद असूनही उमेदवारास अर्ज करण्यास अडचण येत असल्यास कोणाकडे संपर्क करावा? मित्रांनो, आयोगाच्या कार्यालयाच्या पत्त्यावर लेखी अर्जाद्वारे किंवा सेक्शन ऑफिसर advt@mpvc.gov.in या ईमेल ID वर संपर्क करता येईल. 3 नंबर बघा मित्रांनो. पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या व किंवा टंकलेखन परीक्षा दिली आहे परंतु प्रमाणपत्र झालेले नाही असे उमेदवार परीक्षेकरता अर्ज करू शकता काय? मित्रांनो, पदवीच्या अंतिम वर्षाला व टंकलेखन परीक्षा दिली आहे परंतु प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही असे उमेदवार संबंधित पदाच्या पूर्वपरीक्षेकरता अर्ज करू शकतात. तथापि मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास तत्पूर्वी पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल व किंवा टंकलेखन प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. मित्रांनो, सामाजिक आरक्षण दिले 3 नंबर. एक बघू आपण. शासनाकडून सामाजिक प्रवर्गाकरिता विशिष्ट प्रमाणात आरक्षण दिले असले तरी आयोगाकडून काही जाहिरातीमध्ये काही प्रवर्गांना एकही पद आरक्षित का दाखवले जात नाही? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे शासनाकडून पद भरतीकरता पाठवलेल्या मागणीपत्रानुसार जाहिरातीमध्ये सामाजिक प्रवर्गनिहाय पदसंख्या नमूद केलेली असते. कोणत्या सामाजिक प्रवर्गाकरता पद आरक्षित ठेवायचे आहे याचा निर्णय प्रचलित शासन धोरणानुसार शासनाच्या संबंधित विभागाकडून घेण्यात येतो. जाहिरातीमधील आरक्षित पदसंख्या निश्चित करण्यामध्ये आयोगाची कोणतीही भूमिका असत नाही. 2 नंबर दिला मित्रांनो. मागासवर्गीयांसाठी असलेल्या वय, परीक्षा शुल्क इत्यादींचा लाभ घेतल्यास अराखीव पदावर शिफारस करता येते काय? मित्रांनो, होय, करता येते. 4 नंबर बघा मित्रांनो. समांतर आरक्षण महिला प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ. 1 नंबर बघा. समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदावर मात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर कोणाची निवड करता येते? संबंधित प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवड करता येते मित्रांनो. 2 नंबर बघा. मागासवर्गीय, दिव्यांग महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ इत्यादी उमेदवाराची अराखीव पदावर निवड होऊ शकते का?
होय मित्रांनो, त्याचं उत्तर होय असेल. 3 नंबर बघा मित्रांनो, अर्जामध्ये दिव्यांग महिला व प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ असल्याचा दावा करूनही संबंधित उमेदवाराकरता आरक्षित पदावर निवड न होण्याचे कारण काय? मित्रांनो, त्याचं उत्तर बघा, अर्जामध्ये दिव्यांग महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ असल्याचा दावा करण्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण रहिवासी असणे व अर्जामध्ये महाराष्ट्रामध्ये अधिवास असल्याचा स्पष्टपणे दावा करणे तसेच सदर दाव्याच्या अनुषंगाने अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, महिलांसाठी काही प्रश्न आहे बघा. विवाहित महिलांनी कोणत्या नावाने अर्ज करावा? मित्रांनो, त्याचं उत्तर बघा, SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाने अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि अर्जात बदललेल्या नावाचा तपशील नमूद करणे व नावात बदल केला असल्याचा पुरावा आयोगाच्या मागणीनुसार सादर करणे आवश्यक आहे. 2 नंबर बघा, विवाहित महिलांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणत्या नावाने सादर करावे? मित्रांनो, या संदर्भात प्रचलित शासन धोरणानुसार नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असलेल्या आरक्षित प्रवर्गातील महिलांनी विवाहापूर्वीच्या नावाने व विवाहापूर्वीच्या कुटुंबाच्या उत्पन्नानुसार नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. माजी सैनिकांसाठी प्रश्न आहे बघा मित्रांनो 3. माजी सैनिकांना कोणत्या संवर्गासाठी व किती आरक्षण आहे? मित्रांनो, गट क व गट ड संवर्गासाठी 15% आहे. गट व गट ब संवर्गासाठी कोणतेही आरक्षण नाही. मित्रांनो, 2 नंबर दिले, पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी माजी सैनिक उमेदवारांना आरक्षण लागू आहे काय? मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक हे पद अराजपत्रित गट ब संवर्गातील असल्याने माजी सैनिक उमेदवारांना सदर संवर्गाकरता आरक्षण लागू नाही. मित्रांनो, 3 नंबर दिले मित्रांनो, माजी सैनिक उमेदवाराला गट ड व गट ब पदासाठी कोणते लाभ मिळतात? मित्रांनो, माजी सैनिक उमेदवारांना गट व गट ब पदासाठी केवळ उच्च वयोमर्यादेमध्ये सवलत अनुज्ञेय आहे. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तीसाठी प्रश्न आहे, 5 प्रश्न विचारलेले आहे बघा. एखादा दिव्यांग उमेदवारास दिव्यांगत्व प्रकाराकरिता जाहिरातीमध्ये आरक्षित पद दर्शविले नसल्यास असे दिव्यांगत्व असलेला उमेदवार सदर संवर्गाकरता अर्ज करू शकतो काय? जाहिरातीमध्ये नमूद दिव्यांग सुनिश्चितीच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या दिव्यांग प्रकार उपप्रकार असणारे उमेदवारच सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करू शकतात. 2 नंबर दिलेला आहे मित्रांनो, दिव्यांग उमेदवारास लेखनिकाची मदत घेण्याची अनुग्रह कालावधी मिळवण्याकरता पद्धत काय आहे? त्याचं उत्तर बघा मित्रांनो, दिव्यांग असल्याबाबत तसेच लेखनिकाची आवश्यकता असल्याबाबत ऑनलाईन अर्जाद्वारे स्पष्ट दावा केल्यानंतर तसेच संबंधित परीक्षेसाठी लेखनीय आणि अथवा अनुग्रह कालावधीच्या अनुषंगाने विनंती करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर विहित कालावधीत अर्जाचा क्रमांक व परीक्षेचे नाव नमूद करून प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद ईमेलवर विनंती अर्ज करता येईल. मित्रांनो, आयोगाच्या संकेतस्थळावरील embassy.gov.in डाउनलोड फाईल इंग्लिश या लिंकवर सविस्तर मार्गदर्शन सूचना उपलब्ध आहे. मित्रांनो, 3 नंबरचा प्रश्न, आयोगाकडे स्वतंत्रपणे अर्ज केल्याशिवाय केवळ अर्जात केलेल्या दाव्याच्या आधारे लेखनिक व किंवा अनुग्रह कालावधी कधी मिळू शकेल काय? मित्रांनो, विहित कागदपत्रासह स्वतंत्र अर्ज केल्याशिवाय तसेच आयोगाकडून अधिकृतरित्या संकेतस्थळावर प्रसिद्ध यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्याशिवाय लेखनिक व किंवा अनुग्रह कालावधी मिळू शकणार नाही. मित्रांनो, 4 नंबरचा प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेकरता लेखनिक अनुग्रह कालावधीसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे काय? मित्रांनो, प्रत्येक परीक्षेकरिता विविध कागदपत्रांसह स्वतंत्र विनंती अर्ज करणे आवश्यक आहे. 5 नंबर बघा मित्रांनो, लेखनिक स्क्राइब रायटर मिळवण्यासाठी ईमेलद्वारे स्वतंत्र अर्ज करूनही संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नाव आले नसल्यास काय करावे? मित्रांनो, त्याचे उत्तर बघा, विहित कार्यपद्धतीनुसार लेखनिकाचा अर्ज आणि कागदपत्रे संबंधित ईमेलवर सादर करण्यात यावीत. नियमानुसार पात्र ठरल्यास सुधारित यादीमध्ये नाव समाविष्ट होऊ शकते. मित्रांनो, प्रावीण्यप्राप्त खेळाडू यासाठी प्रश्न विचारलेले आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता काय करावे लागेल? मित्रांनो, त्याचं उत्तर दिले आहे बघा, स्पर्धा परीक्षा,
प्रावीण्यप्राप्त खेळाडूंच्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक अर्हता धारण करीत असल्याबाबत पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेला क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त केला असणे आवश्यक आहे. ब. पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झाला नसल्यास क्रीडाविषयक प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर केली असल्याबाबतचा पोचपावतीचा प्रत सादर करणे अनिवार्य आहे. 2 नंबर बघा. विशिष्ट अर्हता व अथवा अनुभव आधारित सरळ सेवा भरती. अर्ज करणाऱ्या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची क्रीडा प्रमाणपत्रे संबंधित विभागीय उपसंचालकाकडून प्रमाणित केल्याचा अहवाल अर्ज करण्याच्या दिनांकाचा किंवा तत्पूर्वीच्या दिनांकाचा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अनाथसाठी काही 2 प्रश्न दिलेले बघा. आई अथवा वडील यापैकी एक व्यक्ती हयात असल्यास अनाथांच्या आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत का? मित्रांनो, आई व वडील दोन्ही हयात नसल्यास आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. 2 नंबर बघा मित्रांनो. आई व वडील यांचे निधन उमेदवाराच्या वयाच्या 18 वर्षानंतर झाले असल्यास अशा उमेदवारास अनाथांच्या आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत काय? मित्रांनो, आई व वडील यांचे निधन अनाथ उमेदवाराच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल तरच आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. मित्रांनो, अनुभव प्रमाणपत्र दिले आहे. अनुभव प्रमाणपत्र आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे काय? मित्रांनो, होय. नियुक्तीपत्र, वेतन चिठ्ठी, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत. मित्रांनो, इथं बघा 2 नंबर. अनुभवाची गणना करताना कोणत्या नेमणुकीचा अनुभव ग्राह्य धरण्यात येतो? मित्रांनो, रोजंदारी, कार्यवाही, करार पद्धती, मानधन इत्यादी स्वरूपात केवळ पूर्ण वेळ काम केले असल्यास असा कालावधी अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येतो. 3 नंबर बघा. कोणत्या नेमणुकीचा अनुभव ग्राह्य धरण्यात येत नाही? मित्रांनो, तासिका, नियतकालिक, अंशकालीन, विद्यावेतनी, अभ्यागत, अंशदानात्मक, विनावेतनी तत्त्वावरील अंशकालीन सेवेचा कालावधी, प्रभारी म्हणून नेमणुकीचा कालावधी, अतिरिक्त कार्यभाराचा कालावधी अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही. मित्रांनो, जिल्हा केंद्र निवड दिलेली आहे. जिल्हा केंद्र निवडीचा पर्याय उपलब्ध नसलेल्या भरती परीक्षेकरता उमेदवारास कोणत्या जिल्हा केंद्रावर प्रवेश दिला जातो? मित्रांनो, त्याचं उत्तर असेल, उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवासाच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसुली विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी अथवा संबंधित महसुली मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही जिल्हा केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावर किंवा फक्त मुंबई, नवी मुंबई जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत आयोगाचे त्या खेळाचे धोरण व आयोगाचा निर्णय अंतिम मानण्यात येईल. मित्रांनो, उमेदवारांनी निवडलेले नसल्यास आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले जिल्हा केंद्र बदलून मिळू शकते काय? मित्रांनो, जिल्हा केंद्र बदलून दिले जात नाही. मित्रांनो, ओळखपत्राविषयी एक प्रश्न आलेला आहे. परीक्षेच्या वेळी ओळखीचा पुरावा म्हणून कोणते ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल? मित्रांनो, ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI याच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेली ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत ई-आधारावर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक, डेट ऑफ आधार जनरेशन व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास तसेच सुस्पष्ट फोटोसह कलर प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केले असल्याचा ई-आधार वैध मानण्यात येईल. अन्य कोणत्याही प्रकारचा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. मित्रांनो, प्रतीक्षा यादीमध्ये एक प्रश्न आलेला आहे. प्रतीक्षा यादी ठेवली जाते काय? मित्रांनो, एकल संवर्ग असलेल्या सर्व परीक्षांची गुणवत्ता यादी हीच प्रतीक्षा यादी असते. आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी नियुक्ती न स्वीकारल्यास अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी नियुक्ती झाली नसल्यास संबंधित रिक्त पदावर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी शिफारस करण्याबाबत शासनाकडून विहित कालावधीत विनंती करण्यात आली तरच आयोगाकडून प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची शिफारस करण्याबाबत विचार करण्यात येतो.
जाहिरातीमध्ये अधिसूचनेमध्ये नमूद पदसंख्येव्यतिरिक्त जादा पद भरतीसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित करता येत नाही. विहित कालावधीमध्ये शासनाकडून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची मागणी प्राप्त झाली तरच आयोगाकडून प्रतीक्षा यादीवरील पात्र उमेदवारांची शिफारस होऊ शकते. मित्रांनो, वेळापत्रक, परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत याबाबत प्रश्न आहे बघा. संभाव्य वेळापत्रकामध्ये नमूद परीक्षेची जाहिरात कधी येईल? शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाले आहे काय? मित्रांनो, संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केल्यानंतर वेळापत्रकानुसार जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाले आहे किंवा नाही याविषयी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. मित्रांनो, इथं दिलेला 2 नंबरचा प्रश्न, परीक्षेचा निकाल कधी लागतो? कोणत्याही परीक्षेचा? मित्रांनो, त्याचं उत्तर आहे परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे 2-3 महिन्यात निकाल लागतो. त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. मित्रांनो, इथं 3 नंबर दिला आहे, कोणत्या पदाची जाहिरात कधी येणार आहे? कोणत्याही पदाची. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसार घोषित केलेल्या दिनांकानुसार परीक्षा होते. त्यानुसार परीक्षेच्या नियोजित दिनांकापूर्वी साधारणपणे किमान 1 ते 1.5 महिना अगोदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. विशिष्ट अर्हता आणि अथवा अनुभव आधारित सरळ सेवा भरती जेव्हा शासनाकडून मागणीपत्र प्राप्त होते तेव्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मित्रांनो, 4 नंबरचा प्रश्न बघा, निकाल जाहीर झालेल्या परीक्षेची उत्तरपुस्तिका यांची प्रत कशा प्रकारे मिळू शकते? मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरपत्रिका. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एका आठवड्यानंतर परीक्षेचे गुण व उत्तरपत्रिकेची प्रत उमेदवाराच्या खात्यात 1 महिना कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जाते. पारंपरिक वर्णनात्मक उत्तरपुस्तिका माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत संबंधित उमेदवाराला अंतिम निकालानंतर उत्तरपुस्तिकांची प्रत उपलब्ध होऊ शकते. मित्रांनो, MPSCद्वारे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.